हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तसा हा व्हिडिओ आजचा नाही आहे, खूप दिवसा अगोदरचा आहे, लग्न अगोदरचा आहे, जेव्हा आम्ही मुलाचं घर बघायला चाललेलो होतो. आणि हा व्हिडिओ तेव्हा शूट करून ठेवला होता. पण मनात एकच ठेवलं होतं की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही, सगळे व्हिडिओ शूट करून ठेवायचे आणि लग्न झाल्यानंतर सगळे व्हिडिओ हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत आणायचे. कारण तुम्हाला माहिती आहे, नजर इज रिअल आणि कोणाला सांगितलेली कोणतीही गोष्ट पूर्ण होत नव्हती. माझी हाही मी चांगला अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटतोय, त्यासाठी सॉरी. तर आम्ही सकाळी सकाळी उठलो आणि चाललो होतो मुलाचं घर बघायला. तसं तर आम्हाला मुलाच्या प्रत्येक शब्दावर, बोलण्यावर विश्वास होता, पण ते म्हणतात ना, फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्यात, बस तेच. त्यासाठीच आम्ही मुलाचं घर बघायला चाललो होतो. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची तारीख आहे, किती तारीख आहे? 5 फेब्रुवारी. मयंकला माहिती आहे. तर आजची तारीख आहे 5 फेब्रुवारी. हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटेल, मला माहीत नाही, 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, मला माहीत नाही, पण जेव्हा कधी बघायला भेटेल तेव्हा नक्की बघा. आज आहे खूप स्पेशल डे, खास डे. तर काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, आंघोळ वगैरे केली, आवरले, आवराआवरी चालू आहे आमची. आम्हाला जायचं आहे बाहेर. मयंकचं पण आवरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मयंकने पण नवीन कपडे घातले, मी जुनी साडी घातली, पण छान दिसते मी. कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग निघू. आपली गाडी आलेली आहे, बाहेरगावी चाललेलो आहे आपण. व्हिडिओ तसाही उशिरा बघायला भेटणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला, करा कंटिन्यू. चला फ्रेंड्स, फायनली रेडी झालेली आहे मी. कशी दिसतीये सांगा? आपलं असं साधं सिंपल. कॅमेरा का असं व्हायला लागला ब्लर ब्लर? चला निघूया. तर फ्रेंड्स, आम्ही चाललो होतो मुलाचं घर बघायला आणि मुलाने प्रायव्हेट गाडी केली बाबा. आता वहिनी आणि लक्ष्मण दादा आहेत सोबत आणि अजून एक जण आहे, ते तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. तर वहिनीला गाडी लागते बरं का, म्हणजे कोणतीही गाडी असू द्या, त्याच्यामध्ये उलट्या होत्यात म्हणून वहिनी झोपून घेतल्या. त्यानंतर लक्ष्मण दादा मागे बसले. नवरदेव बी आमच्या सोबतच आहे, बघू शकता. कारण नवरदेवाने गाडी केली, नवरदेव काय बसने जाणार का? एवढं 7,000 रुपये घालून गाडी केली बाबा. गावाचं नाव नाही सांगणार, जास्त मला डीपमध्ये माहिती नाही द्यायची, पण आम्ही गावाकडे चाललो होतो. कारण कसं आहे, घरदार बघायला पाहिजे. आणि हे मॅडम, यांना ओळखा बरं कोण आहेत? पटपट बाई, काय हा प्रकार? तर असं होणार का? करिश्माचं लग्न आहे आणि बहीण नसणार. तर आदितीताईसुद्धा सोबत होते. लक्ष्मण दादा, वहिनी आणि आदितीताईंनी जो सपोर्ट केला आहे ना मला लग्नाच्या बाबतीमध्ये, तो मी विसरूच शकत नाही. कारण लग्नाचा मॅटर म्हणल्यावर ना कोणीच कोणाच्या मध्यस्थी पडत नाही बरं का. खूप मोठा जिगर लागतो त्याला. कारण नवरा बायको म्हणल्यावर भांडणं येतात, आणि जर नवरा बायकोची नाही पटली तर जे जमवायला होते त्यांनाच धरते. हॅलो फ्रेंड्स, आम्ही नाश्ता करायला थांबलोय. उपवास आहे माझा, मग साबुदाणा घेतलाय. ते लक्ष्मण दादा तिकडे बसलेत, वहिनी इकडे बसल्या. तुमचं सांगायचीच गरज नाही. हे पाहुणे हे पाहुणे ते रावडे तिकडे. हसू नका. चला आता आम्ही साबुदाणा खिचडी खातोय. प्रत्येकाचा ऑर्डर आला नाही अजून, माझं आलेलं आहे, मी खाते. भूक लागली मला लई जोरात, मळमळ व्हायला लागली होती. चला. बहिणीला गाडी लागते तरी बिचारे ते आले होते, तीच लई मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांना नाश्ता घेतला. लक्ष्मण दादा ड्रायव्हर साईडला बसलेत, कारण काही नसलं पोटात तर अजून मळमळ होते गाडीमध्ये ना, अजून त्रास होतो. तर स्पेशल गाडी करून चाललो होतो आम्ही गावाला. आता एवढं लांब चाललो आहे म्हणल्यावर, आणि नवरदेवानेच गाडी केली होती. त्यानंतर आम्हाला सिग्नलवर हे स्ट्रॉबेरी भेटले. स्ट्रॉबेरी खात खात चाललो होतो.
मला सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघायला भेटणार आहेत, काळजी करू नका. फक्त व्हिडिओ टाक अशी काही करू नका. त्याला कारण आहे, मला जसं वेळ भेटतोय तसं मी सगळे व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करते. लग्नाचा पण व्हिडिओ येईल, लग्नानंतर आम्ही गृहप्रवेश केला तो पण व्हिडिओ येईल, सगळे व्हिडिओ येतील. सगळे व्हिडिओ आहेत शूट. नवरदेव नंतर पुढे बसले, नंतर त्यांना पण एक स्ट्रॉबेरी दिली, बिचारे साधे भोळे गरीब. आणि सगळ्यांना हा सीन बघून खूप आवडला. मी बघितलं शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा हा सीन मी टाकला होता, जेव्हा त्यांना मी गिफ्ट दिला. पहिला गिफ्ट पर्स होता, तुम्ही बघितलं असणार. सगळे म्हणत होते मयंक त्यांच्या मांडीवर बसला, हे बघून छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो त्यांच्या घरी आणि मग हे त्यांच्या बहिणीची द्राक्षाची बाग होती, ते आम्हाला दाखवायला नेलं होतं त्यांनी. तर किती छान असे द्राक्ष होते, बघू शकता. खूप मोठी द्राक्षाची बाग होती. आता मिस्टरांची नाही आहे बरं का, हे अजून सांगते, मिस्टरांची नाही आहे, त्यांच्या बहिणीची आहे. परत कमेंट करताना गैरसमज होतात तुमचे. तर खूप छान, खूप सारे द्राक्ष खाल्ले, खूप एन्जॉय केला इकडे. आणि म्हणजे आम्ही फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करायला आलो होतो. तसं पाहायचं म्हणल्यावर ना, लग्न मी एकटी पण करू शकत होती, कारण त्यांनी मला लग्नाला मागणी घातली होती, तेव्हा मी नकार दिलता. नंतर मी विचारलो तर त्यांनी लगेच होकार दिला. मग आम्ही दोघंही जाऊन लग्न करू शकत होतो. हे आपली द्राक्षाची बाग आहे, कसली भारी आहे बघा बरं. म्हणजे एवढं भारी वाटत आहे ना. इथं फोटो व्हिडिओ काढले खूप सारे मी, ते तर बघायला भेटेलच तुम्हाला. पण तसं हा व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटणार आहे, त्यामुळं 4-6 महिने झाले असतील, म्हणजे किंवा महिना झाला असेल, त्याच्यानंतर बघायला भेटेल. तर खूप छान असे द्राक्ष आहे तिकडे बघा, किती भारी वाटते. हे बघा, आहेत का, भारी आहेत ना. चला. आमरा मंडळी बघा, मॅडम येऊन कशा शेतीत बसलाय हो, कशा शेतीत बसलाय. अरे हातात एक पण घड नाही द्राक्षाच्या. मालक दिन आहे का काय तुम्हाला? हे आपण बागेतच बसलोय ना, हा, हातात कशाला धरून ठेवायचे, एवढे लागले पाहिजे ते खायचे. डायरेक्ट बागच खरेदी केली काय लागा तुम्ही? एवढे दिवस बागा दिसल्या ना, आज कशा काय दिसल्या हो तुमच्याकडं? म्हणलं बघून यावं, जरा चक्कर मार. अरे वा वा, मग तुम्ही शेतकरी झाले काय मॅडम आजपासून? हो, आता इथं खुरपायला यावं लागतं. खुरपं घेऊन येऊ का मी? मला काय सुद्धा कळत नाही शेतीतलं. शिकून घेऊ. शिकून घ्यायचा हो, ताई शिकवणार. ट्रेनिंग शिकवतील की, शिकवणार. होय, त्यात काय शिकवायचं. ओके. मग आम्ही तुम्हाला शोभल का खुरपताना? तुम्हाला घेऊन येऊ इथं कामाला लावायला, आम्ही असे पाहू तुम्हाला. आयला आमची तर शेती नाही आहे ना, मग कसं येऊ आम्ही? कामाला लावू, पगार देऊ तुम्हाला. बिनपगारी फुलाधिकारी का आम्ही? नाही का? अहो, पगार देईल की. पगार मिळणार की बिन असं कोण असं करतंय काय तेव्हा? करता, पगार देऊ की आम्ही. 4 बायका एक्स्ट्रा घेऊन या. 1 2 3 4 5 झाले की इथं. आम्ही मालकीनी. तुम्ही मालकीण बघा, करिश्मा मॅडम आले त्या द्राक्षाच्या शेतीत. आणि तुमचे इथं पण हे पण दिसतंय जरा आम्हाला. हो, शिकल्या मॅडम, शिकल्या. आता अरे वा वा, तुमचा गहू पण दिसतोय इथं. ते आमचंच आहे का लोकांचं आहे, आम्हाला काय? लोकांचं म्हणजे आपलंच म्हणा. आणि बघा, करिश्मा मॅडम मस्त शेतात आलेले आहेत. द्राक्ष काय ठेवत नाही ते आज. ठेवताय का? असलं थोडं इन्स्टावर बोलायला पाहिजे, मस्त व्हायरल होते बघा. जरा. ह्यो आमचा दादा हसतच नाही. हा, हसला. हे काय बघा, शेतातली हळद. अरे वा वा वा, हिला उकळून पण खातात म्हणतात काहीतरी. लोणचं करतात ना कोण तर? हो, हळदीचं लोणचं वगैरे करतात कोण म्हणजे आवडतं ते करते. मस्त. तर मित्रांनो, लग्नच करायचं ठरलं ना, तर आम्ही दोघं जाऊन मंदिरात लग्न करू शकत होतो. आम्ही मॅच्युअर होतो. पण विषय काय होता की 4 लोक जर मध्यस्थी असले ना, तर त्यांच्या धाकानी का होईना, नवरा बायकोच्यात भांडणं होतात, तुम्हाला तर माहितीच आहे. 4 लोकांच्या धाकानी का होईना आपण राहतो की अरे हे मध्यस्थी जोडवायला हे होते ते होते, ते त्यांच्यामुळे आपण म्हणजे गप राहतो, शांत राहतो, किंवा भांडणं मिटतात, किंवा ते लोक समजावून सांगतात, असा विषय होते. लक्ष्मण दादाचे बायको आणि हे आदित्य हे चोरी करायला आले तिकडं. आमच्या इकडे नाही आदित्य, मालक धावतच यायचा, असं पाहिलं शिवेच घालायचा.
तर मित्रांनो, आम्ही आल्या आधी द्राक्षाची बाग बघायला गेलो होतो. त्यानंतर त्यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. मग घरी आलो, जेवण केलं आणि मग सगळं ठरलं त्यांचं. आणि तसं तर मी फोनवर आधीच त्यांच्या बहिणीशी बोलली होती, त्यामुळे मला एकदम इथं फ्रेंडली वाटलं, एवढं काही विशेष वाटलं नाही. ज्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये भेटलो, फिक्स झालं, तेव्हाच त्यांच्या बहिणीशी फोनवर माझं बोलणं चालू झालं होतं. तर त्यामुळे मग नंतर यांनी लगेच, म्हणजे ऑलरेडी ठरलं होतं, आम्ही फक्त बघायला आलो होतो. तर लगेच यांनी तर मग ते ओटी भरायचं असतं ना पहिल्यांदा आपण गेल्यावर, त्यामुळं त्यांच्या बहिणीने मग ओटी वगैरे भरली, साडी वगैरे दिली, सगळ्यांचा मानपान केला, जेवण केलं, सगळ्या गोष्टी मग आमचं ठरल्या. मग आम्ही म्हणजे मेन म्हणजे असं समजू शकता की आम्ही तारीखच काढायला गेलो होतो. तर कसं आहे मित्रांनो, लग्नच करायचं ठरलं तर आम्ही दोघं जाऊन लग्न करू शकत होतो. पण फक्त एवढंच ठरवलं की सगळ्यांच्या संमतीने जर झालं, सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात, नाही का. आणि उद्या चालून जर काही झालं तर जे लोक मध्यस्थी होतात ते तरी बिचारे मिटवायला असतात. तसं काही होणार नाही. आम्ही दोघंही मॅच्युअर आहे, समजदार आहे. मला असं वाटत नाही की कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम क्रिएट होईल. पण सगळ्यांच्या संमतीने आशीर्वादाने झालेलं कधी चांगलं असतं. त्यामुळे मी त्यांना आधीच सांगितलं. ते तर म्हणत होते की चला आळंदीला जाऊ आणि माळा टाकू किंवा कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करू. मग मी त्यांना सांगितलं, मी माझ्या मनातलं सगळं सांगितलं की माझी कोणतीही हाऊस न्यूज झालेली नाही आहे. मुळात माझं लग्नच झालेलं नाही आहे बरं का मित्रांनो. जे आहे ते सत्य सांगते. तुम्हाला तर माहिती आहे, जे माझ्या पॉडकास्टमध्ये बघितलं असणार, काय झालं होतं काय नाही त्या जुन्या गोष्टी मला नाही काढायच्या. पण मुळात माझं लग्न हा विषय झालाच नाही. आणि आता जे लग्न झालं आहे ना, ते पूर्ण विधिविधानासहित पार पडलं. त्यामुळे मी स्पष्ट म्हणणार की खरं तर यावेळेस म्हणजे पहिलंच लग्न आहे. हे म्हणायला मला काही मागं पुढं बघायची किंवा संकोच करायची गरज नाही आहे. उगं मुलगा आहे म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या. लोकांना आहे ना, फक्त जे दिसते त्यावर बोलतात, पण रियालिटी काय असते ना हे फक्त आपण आतून आपल्या मनाला माहिती असतं. उगं एखाद्याला त्रास द्यायचं म्हणून काही कमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. माझी लाईफ तुम्ही जगून बघा, मग तुम्हाला कळलं असतं काय असतं काय नाही. आणि खरं तर ज्याला आईवडील नसतात ना, त्याला लोक खूप त्रास देतात. हा माझा चांगला अनुभव आहे. आणि विनाकारण एखाद्याला बदनाम करायचं, विनाकारण टीका करायच्या सोडून द्या. ज्याचा लाईफचा प्रश्न त्याला माहिती असतो, काय झालंय काय नाही झालंय त्याच्या लाईफमध्ये. उगं 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बघून तुम्ही एखाद्याची लाईफ जज नाही करू शकत, ठीक आहे. तर इथं आम्ही ननंदबाईच्या घरी आलो होतो. हे घर काही आमचं नाही आहे, ननंदबाईचं. ते जे तुम्ही बाग बघितली याची द्राक्षाची, तर ती ननंदबाईचीच आहे. घर बी ननंदबाईचंच आहे. म्हणजे ते बहिणीकडेच आले होते घेऊन आम्हाला. त्यानंतर स्वतःचं त्यांचं जे घर आहे ते बघायला लक्ष्मणदादा गेले होते. कारण त्यांच्यात असं आहे की लग्नाच्या अगोदर नवरी घर म्हणजे घरी जात नाही, दुसरे घर बघून येतात. तर माझा भाऊ म्हणून लक्ष्मणदादा त्यांचं घर बघायला गेले होते. सगळं बघून आले आणि सगळं त्यांना योग्य वाटलं. त्यांचं जे काही शेती होती, घर होतं किंवा काय होतं ते सगळं दाखवलं. मग माझं म्हणणं एकच होतं, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आली ना, एखाद्या गरीबाशी, मला जर एखादा गरीब आवडलं तर एखाद्या गरीबाशी लग्न करीन. आणि अमीर जरी नाही आवडलं तर मी पैशावाल्याशी बी लग्न करणार नाही. जे आधीच सांगितलं होतं त्याच प्रकारे माझा नवरा काही लय अमीर नाही. पत्राची शेड आहे त्यांची, म्हणजे पूर्ण पत्रा नाही आहे, फक्त 4 भिंती आणि वरून पत्रा आहे. 3 रूमचं घर होतं. त्यांना काहीतरी 1-2 एकर जागा आहे. त्यानंतर विहीर वगैरे आहे. अशा पद्धतीने जास्त काही नाही आहे गावाकडे त्यांचं. आणि जे काही त्यांचं जॉब बिझनेस काय असेल ते पुण्याकडेच आहे, म्हणजे पुण्याच्या आसपास आहे. जास्त मी डीपमध्ये माहिती नाही देऊ शकत. प्रॉपर पुण्यात पण नाही आहे आणि पुण्याच्या बाहेर पण नाही आहे. तर इकडे आदितीताई पण ओटी भरत होती. आदितीताईलाही आनंद होता, सगळ्यांना आनंद होता. आणि सगळे माझे जे जवळचे होते ते जर मी माझ्या मनाने जाऊन केलं असतं तर सगळे नाराज पण झाले असते आणि होऊ शकते तुटले पण असते. त्यामुळे सगळ्यांचा विचार करूनच मी सगळा निर्णय घेतला होता. तर तुम्हाला माझा निर्णय कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी चांगल्या लोकांनी सपोर्ट करा, वाईट लोकांची मला गरज पण नाही आहे. मला तर असं वाटतं ना कधी कधी मित्रांनो, की आईवडील नाही आहेत म्हणून मला हे सगळं झेलावं लागतं. नाहीतर कोणाची एवढी हिंमत नव्हती बोलायची. पण ते खरंच आहे, ज्याला आईवडील नाही ना त्याला ही दुनिया लय त्रास देते, ते पण विनाकारण. जे काही माझ्या आयुष्यात प्रसंग येऊन गेले त्याच्यावरून मिस्टरसुद्धा बोलले, जर मी तुझ्या आयुष्यात पहिले आलो असतो तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुला झेलूच दिल्या नसत्या. पण असो, जे काही झालंय ते जाऊ दे आता. भूतकाळ विसरून जा. इथून पुढच्या नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि आपलं पहिलं म्हणूनच चाल. आणि खरंच माझ्या मनापासून, अगदी मनापासून मी एक्सेप्ट केलेलं आहे की खरंच हे माझं पहिलंच लग्न आहे. कारण जिथं मनासारखं नाही तिथं, म्हणजे ज्या पद्धतीने लग्न व्हायला पाहिजे त्या पद्धतीने लग्न झालंच नव्हतं. त्यामुळे आपण काय दुसरं कसं काय म्हणणार. ते फक्त मला, माझ्या जीवाला, देवाला माहिती आहे.
बस झालं. लोकांना सफाई देण्यामध्ये मला जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर इकडे आदितीताईची पण ओटी भरली, सगळ्यांनाच मानपान दिला, लक्ष्मणदादाची बायको वगैरे. नंतर फायनल निर्णय झाला, सगळ्यांना आवडली मी, जसं की त्यांची बहीण दाजी वगैरे झाले सगळे. आई म्हणजे आमच्या सासूबाई आल्या नव्हत्या, कारण हे गाव आमचं नाही आहे, त्यांच्या बहिणीच्या गावाला घेऊन आले होते. इथून पुढं काहीतरी 20-25 किलोमीटर त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावाला लक्ष्मणदादाला ते गाडीवर घेऊन गेले, तिकडचं सगळं दाखवून आणलं. लक्ष्मणदादाने सगळ्या गोष्टीला होकार दिला, सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. त्यानंतर आम्ही इथंच तारीख काढली, म्हणजे त्यांचं चाललं होतं ही ती. मग आम्ही कन्फर्म करण्यासाठी आळंदीला गेलो, म्हणजे इथून गेल्यानंतर आळंदीला गेलो. पण तारीख इथंच झाली होती की 10 आणि 15च्या मधात तारीख काढायची, कोणती येईल ती बघू आपण आळंदीला जाऊन. तर फायनली अशा पद्धतीने आमचं घर बघायचा कार्यक्रम झाला. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि यानंतर मी एकच सांगणार की मी माझ्या आयुष्यातला हा निर्णय घेऊन खूप हॅप्पी आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याच्याशी मला काहीही फरक पडत नाही, कारण लोक दुनिया नावं ठेवायला असतात, पोसायला कोणीही येत नाही. ज्यावेळेस मला त्रास व्हायचा किंवा मी पुढच्या गोष्टीचा विचार करून टेन्शन घ्यायची, काही कमी जास्त व्हायचं, काही दवाखान्यात जायची वेळ यायची किंवा घरात कधी कधी खायला बी नसायचं, त्याही गोष्टी मी कधी कोणाला सांगितल्या नाही. तर त्यावेळेस कोण आलं मला साथ द्यायला किंवा कोण आलं बघायला, तर मी एवढं लोकांचा विचार करत बसू. पण लक्ष्मणदादा आणि वहिनी यांनी खूप सपोर्ट केला, मला खूप जीव लावला. त्यांचे जे काही माझ्यावर उपकार होते ते मी मरेपर्यंत तर नाही विसरू शकणार. पण व्यवहाराच्या जागेवर ठेवला बरं का. लक्ष्मणदादा आणि वहिनीने खूप सपोर्ट केला व्यवहाराच्या बाबतीत, आणि त्यांचा व्यवहार आता क्लिअर करून दिलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण त्यांचे जे उपकार आहेत माझ्यावर ते मरेपर्यंत तसेच राहतील, ते मी विसरू नाही शकणार. एवढं कोणीच कोणासाठी खरं तर करत नाही, कोणीच म्हणजे कोणीच. आई वडील असले तर आपले जग आपलं, नाही तर सख्खे बहीण भाऊसुद्धा आपले नसतात. आणि अशा टायमिंगला माझे मानलेले बहीण भाऊ उभे झाले, हे पाहून मला खूप छान वाटलं की जगामध्ये माणुसकी अजूनही शिल्लक आहे. बापरे, प्रवास काही जवळचा नव्हता. रात्रीचे 12 वाजले यायला बघा. 12 वाजले, आत्ता आलो आम्ही, आत्ता पोहोचलो बघा. एवढा उशीर झाला. तो प्रवास काही जवळचा नव्हता बाबा, लय लांबचा प्रवास होता. लय हाल झाले. एक तर धड त्या गाडीत बी झोप होईना, लय जबरदस्त हाल झाले. आता चेंज करते आणि डायरेक्ट झोपते. अजिबात कॅपॅसिटी नाही आहे बोलायची. आता जे काही बोलायचं ते सकाळी बोलील मी. गुड नाईट, झोपा.